सोलापूरमध्ये रिक्षा चालकांच्या प्रश्नावरून वातावरण तापले आहे। प्रसंगी सोलापूर बंद करू, रक्त सांडू, पण रिक्षा चालकांना न्याय मिळवून देऊ असा इशारा ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी दिला आहे। सोलापूर रिक्षा संघटना कृती समितीच्या वतीने 16 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते पूनम गेट या मार्गावर काढण्यात येणार आहे। शहरातील अनेक LPG पंप बंद असल्यामुळे रिक्षा चालकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे। अपुऱ्या गॅस पुरवठ्यामुळे आणि वाढत्या दरामुळे चालकांचा उदरनिर्वाह धोक्यात आला आहे। दरम्यान पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिलेले बैठकीचे आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही। यामुळे रिक्षा चालकांमध्ये संतापाची भावना वाढत आहे। या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस रिक्षा सेल, अजित पवार गट, वाहतूक संघटना, संयुक्त महासंघ, लालबावटा रिक्षा संघटना, सोलापूर रिक्षा युनियन, सोलापूर शहर व जिल्हा ऑटो रिक्षा संघटना, बसवसेना रिक्षा चालक संस्था, राष्ट्रवादी काँग्रेस रिक्षा सेना, शरद पवार गट, रिपब्लिकन सेना रिक्षा चालक मालक संघटना आणि रेल्वे स्टेशन रिक्षा संघटना यांचा पाठिंबा आहे। सर्व LPG पंप तात्काळ सुरू करावेत, गॅस दर कमी करावा आणि नियमित पुरवठा करावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे। जवळपास महिनाभर झालं रिक्षा चालकांच्या विविध, कारण जसं युद्ध झालं म्हणून गॅस बंद ठेवले। कलेक्टरची बैठक झाली, आशीर्वाद कुमार साहेबाबरोबर पंपवाल्याने दुसऱ्या दिवशी पंप सोलापुरातील 10च्या 10 बंद ठेवले। जर मुख्यमंत्री म्हणले होते की याचा तुटता नाही आहे किंवा कमी नाही आहे, तर मग हे पंप का चालू बुजून ठेवले? ज्यावर कलेक्टर बैठक घेऊ शकतो तर मग कलेक्टरचं नियंत्रण असलं पाहिजे, पण कलेक्टर त्याकडे दुर्लक्ष केलं। ज्यावेळी आम्ही महामेळावा झाला तिथं आम्ही घोषणा केली की पालकमंत्र्याला घेरावा घालणार, त्यावेळी मास्तर साहेबांनी पालकमंत्र्यांना फोन लावून रेस्ट हाऊसमध्ये वेळ दिली। आम्ही पालकमंत्र्यांना म्हणत होतो, साहेब तुम्ही बाहेर या, आलेले 700-800 रिक्षा चालकांना सांगा, पण पालकमंत्री म्हणत होते मी येऊन त्या रिक्षा चालकांना काय सांगू, मी त्याच्यावर 2 दिवस अभ्यास करतो, गुरुवार शुक्रवारी आपली बैठक घेऊन ज्या सोलापुरातील समस्या त्यातनं मार्ग करू असं आम्हाला आश्वासन दिलं होतं। पण आम्ही शुक्रवार शनिवार वाट बघितलं की त्यांच्याकडनं किंवा कलेक्टर ऑफिसकडनं कुठलाही प्रतिसाद आला नाही। त्याच्यानंतर कृती समिती असं ठरवलं की 16 एप्रिल रोजी महामोर्चा काढायचा। मी अजूनसुद्धा पालकमंत्र्यांना व कलेक्टरना सांगू इच्छितो, पालकमंत्री हे सातारा जिल्ह्याचे असले तर पण सोलापूरचं त्यांना अजून गरमी लागली नाही। त्यांना गरमी जरा बघायची असेल तर रिक्षा चालक कधी रस्त्यावर येईल आणि कधी त्यांना सोलापूरच्या दारातसुद्धा येऊ देणार नाही याची त्यांनी दखल घ्यावी। आमचा अंत पाहू नका, पालकमंत्र्याला सरळ इशारा की आमचा अंत पाहू नका। एक महायुतीचा घटक म्हणून त्यांना सांगतो, ज्यावेळी येतील कुठेही त्यांचा कार्यक्रम असू द्या, रिक्षा चालक त्यांच्या कार्यक्रमामध्ये घुसणार व जा विचारणार आमचा परिवार कसं चालवायचा। 42 रुपयाचा गॅस 3 दिवसात 100 रुपये कसं झालं? दरवाढी 1 रुपये 2 रुपये 5 रुपयांनी होत असते, डायरेक्ट 40 ते 60 रुपयांनी दरवाढ आत्तापर्यंत माझ्या बघण्यात कधी झाले। तरीसुद्धा आम्ही कृती समितीच्या मास्तरच्या नेतृत्वाखाली 16 तारखेला जास्तीत जास्त सोलापुरातील सर्व रिक्षा चालकाला घेऊन असा मोर्चा काढू की पालकमंत्र्याला पण कळलं पाहिजे की रिक्षा चालकाला वेळ न देणं काय आहे। त्यामार्फत बोलतो की महामोर्चा असा मोठ्या प्रमाणात काढून एवढं आश्वासन देतो। सोलापूर रिक्षा संघटना कृती समितीच्या माध्यमातून जे लढा मागील महिन्यापासून आम्ही 30 मार्चपासून सुरू केलेला आहे आणि या लढ्यामध्ये आम्ही सर्व संघटना जवळपास सोलापुरातील 10 संघटना या लढ्यामध्ये सामील आहे आणि 30 मार्चला आम्ही एक महामेळाव्याचं आयोजन केलं होतं। त्यानंतर 5 एप्रिलला एक मेळावा घेतला, रिक्षा चालकांची जे व्यथा आहे ते ऐकून घेतली। त्यानंतर 6 एप्रिलला आम्ही पालकमंत्री साहेबांना भेटले, त्यांच्याकडून जे आश्वासन आम्हाला मिळालं होतं त्या आश्वासनावर पालकमंत्री साहेबांनी पूर्ण आले नाही। त्यामुळे येणारे 16 तारखेला आपण भव्य एक महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे कृती समितीच्या माध्यमातून। या मोर्चामध्ये जवळपास सोलापुरातील 5000पेक्षा जास्त रिक्षा चालक सामील होणार आहे आणि या मोर्चाचं आयोजन आणि नेतृत्व माननीय माजी आमदार नरसय्या आडम मास्तर आणि कृती समितीचे सर्व पदाधिकारी घेतील। त्याचबरोबर या मोर्चानंतरही नवीन जिल्हाधिकारी साहेब आमच्या मागण्यावर तोडगा काढत नसेल आणि दुर्लक्ष करत असेल तर आपले बाबासाहेब आंबेडकर यांच्या सप्ताह संपल्यानंतर, मिरवणूक संपल्यानंतर एक मोठी मीटिंग घेऊन आम्ही ठरवणार आहे की सोलापूर बंद कशा प्रकारे करता येईल आणि सर्व रिक्षा रस्त्यावर सोडून
घरी नाही, जिथे रिक्षा थांबलेली आहे त्या दिवशी तिथंच रिक्षा सोडून पूर्ण रस्ता बंद करून आम्ही आमचे मागण्या आणि आमचा हक्क मागून घेणार आहे. याबद्दल मास्टर साहेबांनी सविस्तर सांगितलेलं आहे. तरी पण आमचे इथं आतिश शिंदे, महिपती पवार, अमोल डोळके, सिद्धगणे, प्रदीप शिंगे, CM साहेब आणि शेख सर आणि सर्वच पदाधिकारी आज उपस्थित आहे. आणि 16 तारखेचे महामोर्चाचे आम्ही पूर्णपणे आयोजन केलेलं आहे आणि पुढची दिशा आमच्या मालक संघटना कृती समितीच्या वतीनं सोलापूर शहरामध्ये जे LPG ची टंचाई सुरू झाली त्यामुळं 16,000 रिक्षा सध्या बंद आहेत. शहरातले 10 पंप बंद आहे. याबद्दल कृती समितीचे पुढारी तत्कालीन कलेक्टर यांच्याबरोबर चर्चा केली. त्यांनी 30 मिनिटं सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवून घेतलं, पंपाच्या मालकांनाही बोलवून घेतलं, पण त्यातनं काही मार्ग निघाला नाही. म्हणून आम्ही 5 तारखेला महामेळावा घेतला. हजारो रिक्षावाले या ठिकाणी आले होते आणि त्या दिवशी आम्ही निर्णय घेतला पालकमंत्र्याला घेराव करायचं. तर आमचा मेळावा संपल्याबरोबर आम्हाला माहिती मिळाली पालकमंत्री येत आहेत, म्हणून आम्ही त्या पद्धतीनं सकाळी 700-800 रिक्षा चालक डाक बंगल्यात जमलो. त्यांनी शिष्टमंडळाला पाचारण केलं, 20-20 मिनिटं ऐकून घेतलं. नवीन जिल्हाधिकारी होते, त्यांचे सगळे अधिकारी होते, शासनाचे अधिकारी होते आणि त्यांनी सांगितलं कोणत्याही परिस्थितीमध्ये 10 तारखेमध्ये 4 दिवसाच्या आत मी रिक्षावाल्याला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही असं शब्द दिलं. मग आम्ही तो घेराव रहित केला. 4 दिवस वाट बघूया असा मी निर्णय घेतलो, परंतु काही झालेलं नाही आहे. आज आम्ही निर्णय घेतलेला आहे 16 तारखेच्या आत वाटाघाटी करून आम्हाला दररोज 40,000 LPGचं गॅस नाही मिळालं. 16 तारखेला सकाळी 10 वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून 5,000 रिक्षावाले पूनम गेटवर चाल करतील आणि कलेक्टरला जा विचारतील. जर कलेक्टर ऐकले नाही तर हे आमची जी मिरवणूक आहे, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरचं जे समारोपाची मिरवणूक आहे, ती मिरवणूक संपल्यावर आम्ही बसू, सोलापूर बंदचा निर्णय घोषित करू. त्या दिवशी आमदार, खासदार, नगरसेवक, अधिकारी, मंत्री हे रस्त्यावर फिरणार नाही. अशा बंदतीची नाकाबंदी रिक्षावाले करणार. बेहत्तर तुरुंगात गेलो तरी परवा नाही, आम्हाला रोजीरोटी मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी आमच्या कृती समितीची भूमिका आहे.